हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आपण आज बनवूया इमरती। अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी समजून सांगितलेली आहे, एकदम टेस्टी अशी होणारी आणि मुलांनाही ऑल टाइम आवडणारी। तर चला आजची रेसिपीला सुरुवात करूया। एकदम टेस्टी आणि खमंग क्रिस्पी फ्रीज मध्ये ठेवून अगदी 8 दिवस पुरणारी अशी इमरती आहे। उडदाच्या डाळीपासून तयार होते हे सर्वांनाच माहिती आहे, पण मी 4 ते 5 तास जवळपास डाळ स्वच्छ धुवून घेतली, भिजत घातली। त्यानंतर मिक्सरच्या 2 नंबरच्या भांड्यामध्ये डाळ घालून घेतली आहे। आधी पाणी न घालता फिरवून घेतली आणि त्यानंतर जवळपास एक 4 ते 5 चमचे पाणी घालून अशा प्रकारे अगदी बारीक स्मूथ अशी जी पेस्ट तयार करून घ्यायची। हलकसे पीठ ना फुललं पाहिजे एवढं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं, त्यात अजिबात असं रवा टेक्स्चर नको। आणि मी एक वाटीभर पाणी घेतलं, त्यामध्ये हे पीठ तयार झालंय की नाही हे बघण्यासाठी। तर थोडासा गोळा टाकून बघितला तर तो वरती तरंगत होता, म्हणजे आपले पीठ छान हलकं फुलकं असं तयार झालेलं आहे। पीठ एका भांड्यात काढून घेतलं मी आणि त्यामध्ये हळद घालत आहे। बाहेरचे जे फ्रूट कलर असतात ते मी कधीच जेवणामध्ये वगैरे वापरत नाही, कारण ते चांगले नसतात असे। त्यामुळे मी यामध्ये हळद घातली आहे। तुम्ही बिना हळदीचं सुद्धा बनवू शकतात, पण व्हिडिओमध्ये काहीतरी कलर दिसावा, अगदीच पांढरी शुभ्रे इमरती चांगली नाही दिसणार, म्हणून मी यामध्ये थोडीशी हळद घातली आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता किती घट्टसर असं हे पीठ तयार करून घेतलं आहे आणि आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवलंय, पाण्याचा गोळा वरती तरंगलाय तरी सुद्धा परत एकदा अशा प्रकारे फेटून घ्यायचं, म्हणजे याच्यामध्ये छान असं हे जे मिक्सचर आहे छान फ्लफी असं तयार होतं आणि मग आपली इमरती एकदम छान अशी तयार होते क्रिस्पी। थोडीशी परत एकदा हळद घातली मी, कारण खूपच पांढरं शुभ्र पीठ होतं ते, त्यामुळं थोडी हळद घातली तर हलकासा पिवळा कलर येईल इमरतीला। तुम्ही पाहिजे तर कलर घालू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। हे बघा छान असं फ्लफी बॅटर तयार झालेलं आहे आपलं। त्यानंतर मी पाक करायला ठेवते। एक भांडं घेतले, त्यामध्ये 1 वाटी डाळीसाठी 1 वाटीच साखर घेतली आहे आणि त्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेत आहे। तुम्हाला जर थोडी गोड पाहिजे असेल, जास्त गोड, कारण मी जेवढं प्रमाण घातले त्यामध्ये एक मीडियम गोड फ्लेवरची तयार होते, अजून खूप जास्त गोड पाहिजे असेल तर अर्धी 1 वाटी साखर तुम्ही यामध्ये अजून ऍड करू शकता, कारण बाहेरची जी आपण इमरती आणतो ती भयानक गोड असते, म्हणजे माणसाला खाल्ल्या जात नाही एवढी गोड असते। मी जे प्रमाण वापरलं आहे त्यामध्ये अगदी सहज जिलेबी एवढी गोड ही इमरती तयार होते। यामध्ये पण मी थोडीशी हळद घालून घेतली, कारण थोडा कलर यायला पाहिजे इमरतीला म्हणून, आणि याला हलकसं उकळून घ्यायचं आणि बस एक चिकट होईपर्यंत याचा पाक तयार करायचा। याचा 1 तारी किंवा 2 तारी पाक तयार करायचा नाहीये। गॅसची फ्लेम थोडीशी मोठी ठेवली सुरुवातीला आणि असं मिक्स करून घेतलं। साखर लगेचच मेल्ट झाली होती। एक 5 ते 6 मिनिटांमध्ये हा पाक तयार होतो। त्यामध्ये मी फ्लेवरसाठी 2 विलायची टाकून घेतल्या अख्ख्या। हे बघा पूर्ण साखर विरघळून झाली होती आणि हलकासा पाक असं चिकटसर झालेला आहे। पाक चिकट झालाय की नाही हे बघण्यासाठी हलकासा चमच्यावर घ्यायचा आणि हे बघा तुम्ही तार नाही तुटत आहे, पण हलकेशी बोट चिपचिपे झालेले आहेत। असं झाल्यानंतर आपला पाक तयार झाला। याच्या पुढे जाऊ द्यायचा नाही, जर पुढे गेला तर हा जो पाक आहे तो व्यवस्थित इमरतीमध्ये मुरणार नाही, खूप जास्त शिजल्यामुळं। काढून ठेवला मी साईडला आणि त्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये तेल घालून घेतलं आहे। तेल गरम करून घ्यायचं, खूप गरम नाही करायचं तेल, पण अगदी हलकं लाईट गरम करून घ्यायचं। त्यानंतर मी दुधाची पिशवी घेतली आहे, पिशवीमध्ये ही बॅटर तयार केलेलं घालून घेते। सहज अगदी छान आपण अशा प्रकारे कॅरी बॅग सुद्धा वापरून व्यवस्थित अशी इमरती तयार करू शकतो। 2 ते 3 चमचे यामध्ये बॅटर घालून घेतलं मी आणि त्या पूर्ण बॅटरला पिशवीच्या जे शेवटचा कॉर्नर असतो तिथं जमा केलं आणि व्यवस्थित असं पॅक करून याला एक रबर बँड लावून घेतली। आपण अगदी कॅरी बॅगने सुद्धा सहज इमरती तयार करू शकतो। त्यानंतर त्याचा जो कॉर्नर आहे तो हलकासा कट करून घेतला मी। सुरुवातीला छोटा कापला, मग तो जरा जास्तच बारीक वाटला मला, मग त्यानंतर अजून थोडासा हलका कट दिला। तेल गरम झालं होतं, हलकासा एक कोपऱ्यावर टाकून बघितलं तर
किंचितसं गरम झालेलं तेल आहे, खूप कडकडीत गरम नाही करायचं. आणि याचे असे 2 राऊंड टाकून घेतले बॅटरचे आणि त्यानंतर यावरती असे गोल गोल राऊंड करून घेतलेत. तसे हलवाईसारखे आपल्याला शेप तयार करता येत नाही, कारण हलवाई रोज सकाळी उठले की तेच कामं करतात, त्यामुळे आपल्याला पाहिजे तसा आकार देता येत नाही. पण मग ठीक आहे, जो आकार आहे तो अगदी स्वच्छ साफसुथऱ्या तेलामध्ये तयार केलेला असतो, त्यामुळे ती नक्कीच सर्वांना आवडते. त्यामुळे प्लीज आकाराकडे थोडं दुर्लक्ष करा, कारण आपण रोज ही वस्तू जर करत नाही तर आपल्याला तो परफेक्ट आकार हलवाईसारखा नाहीच जमत. आणि शिवाय कॅरी बॅगनी करत होतो, कारण हलवाईची एक स्पेशल कपडा असतो, त्या कपड्यातनं ते त्याला तयार करतात, त्यामुळे तो खूप छान तयार होत असेल मे बी. गॅसची फ्लेम हलकीशीच ठेवायची, खूप मोठी करायची नाही आणि लो फ्लेमवर व्यवस्थित इमरती तळून घ्यायची. साईडला करून घेतली मी आणि अजून एक टाकून बघते. तशी टाकताना थोडी कसरतच होत होती, कारण ती इमरती एका जागेवर राहत नाही ना, आपल्याला गोल आकार द्यायचा असतो, त्यामुळे जसं जमला तसा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा, भांडं पसरट असल्यामुळे यामध्ये अगदी 4 इमरत्या सहज बसतात. पण मी आधी सुरुवातीला 2 टाकून बघितल्या आणि शक्यतो याला झाऱ्यानी किंवा चमच्यानी पलटी न करता अशा प्रकारे काडीने वगैरे आपण याला टर्न करू शकतो, पण काडी नव्हती त्यामुळे मी लाकडाची रवीच वापरली. कारण आपण जेव्हा झाऱ्यानी किंवा चमच्याने याला उलटं करायचा प्रयत्न करतो तर ती तेल अंगावर उडण्याची भीती असते, त्यामुळे शक्यतो काडी किंवा मग एखाद्या चमच्याची मागची बाजू वापरायची. पण छान अशी इमरती तयार होती. आकाराकडे थोडंसं दुर्लक्ष करायचं आणि याचे जे इमरतीचं मेन टेक्स्चर असतं किंवा त्याचे जे पाईप असतात ते अगदी परफेक्ट तयार होतात. बनवून बघा, रेसिपी तशी सोपी आहे. फक्त तेल, साखर आणि उडीद डाळीचे पीठ एवढ्या वस्तूंमध्येच ही इमरती तयार होणारी आहे. फक्त आकाराकडे मात्र थोडंसं दुर्लक्ष करावं लागतं. परफेक्ट आकार आपल्याकडनं जमत नाही, मला तर नाही जमला. तुम्हाला जमला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता तेलाचे जे बुडबुडे आहेत ते किती हळू आहे असे, त्यामुळं याची फ्लेम लो ठेवून खूप सावकाशी इमरती तळून घ्यायची. पण एक समाधान असतं की आपण घरी बनवलेली इमरती साफसुथरं स्वच्छ तेलामध्ये तयार केलेली असते, पाक सुद्धा स्वच्छ असतो आणि बाहेर जे तळून आपण वस्तू घरी आणतो ते माहीत नसतं किती दिवसाचं तेल आहे, कधीपासून वापरताय. त्यामुळं आकाराकडे दुर्लक्ष करायचं आणि चवीवर आणि स्वच्छ असलेल्या सर्व वस्तूवर फोकस करायचा. आणि एकदा ही रेसिपी घरी आपण नक्कीच ट्राय करू शकतो. त्यानंतर तयार झालेली इमरती मी पाकामध्ये घालून घेतली आहे. पाक हा कोमटसर आहे. जर पाक तयार केल्यानंतर मध्ये वेळ गेला आणि गार झाला तर हलकासा कोमट करून घ्या परत. आणि त्यानंतर 1 ते 2 मिनिटासाठी इमरती पाकामध्ये ठेवायची. त्यानंतर लगेच काढून घ्यायची. खूप वेळ नाही ठेवायचे, नाहीतर मग ती सॉफ्ट होते. आणि तरीसुद्धा तुम्ही लगेच काढून सुद्धा जर इमरती सॉफ्ट होत असेल तर थोडी जास्त वेळ तळून घ्या, म्हणजे ती छान क्रिस्पी, वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होईल. एक नंबर टेक्स्चरची आणि छान अशी चवीची इमरती तयार होते. त्यानंतर मी परत इमरती तयार करून घेतली आणि राहिलेले जे बॅटर आहेत त्याच्या सारख्या असे छोटे छोटे आकाराच्या इमरती तयार करून घेतल्या. तळण्याचीच मेहनत व्यवस्थित आहे याला, कारण एका इमरतीसाठी जवळपास 3 ते 4 मिनिटं सहज लागतात. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि व्यवस्थित अशा इमरती तयार करून पाकामध्ये सोडून घ्यायच्या. तयार केलेल्या प्रमाणात व्यवस्थित जवळपास अर्धा किलोपेक्षा जास्त इमरती तयार होतात आणि एकदम टेस्टी आणि क्रिस्पी अशी इमरती आहे. बनवून बघा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू सो मच. गोड गोड इमरती बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्स अगेन.